महाराष्ट्र स्पेशल भाजक्या पोह्यांचा चिवडा. चला तर बघूया कसा करायचा. ही घरच्या घरी बनवलेली शेव आहे. मक्याचे पोहे तळून घेतले. त्यानंतर खोबऱ्याचे असे उभे काप करून घेतले आणि आता हे खोबरे तळून घ्यायचे आहे. पण तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जास्त तळलं गेलं नाही पाहिजे, कारण हे पटकन करपलं जातं. ह्याचबरोबर शेंगदाणे देखील खरपूस असे तळून घ्यायचे आणि हे सगळं एकत्रच ठेवायचं, कारण हे आपण नंतर एकत्रच करणार आहोत. त्याचबरोबर एका कढईमध्ये तेल टाकून कढीपत्ता आणि मिरची ही चांगली भाजून घ्यायची आहे. हे चांगलं भाजल्यानंतर याच्यामध्ये 1 चम्मच धने, त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त असतील तरी चालतील, 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरा, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद, 1 चम्मच मीठ, हे सगळं टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तयार आहे आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा.